1-2 वर्षानंतर ॲडिशन होऊन जातं. हां, हां, हां. त्याच्यानंतर तुमच्या समोर पेनाइल इम्प्लांट केल्याशिवाय दुसरा पर्याय उभा राहत नाही. कारण त्याच्यामुळे पुढं म्हणजे ट्रायकोमोनायसिस सारखे इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात. फ्रॅक्चर ऑफ पेनिस म्हणतो, कारण की ते फायबर जे असतात हां, हे हां. ब्रेक होऊन जातात. पेनिस डिसीज म्हणजे इंद्रियामध्ये गाठी येणे, वाकडेपणा, तिरपेपणा किंवा इंटरकोर्स करताना पेन. सर कपल थेरपीमध्ये म्हणजे काउन्सिलिंग होणं म्हणजे एक्झॅक्टली काउन्सिलिंगच्या काय स्टेप्स असतात किंवा ती फायद्याची ठरते का मग? नाही, कितपत ठरते? ॲक्च्युली जर प्रॉपर जो सेक्स थेरपीचं जर काउन्सिलिंग जर मला विचारलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे तो म्हणजे एक सब्जेक्ट आहे की पहिले म्हणजे आपण पुरुषांचे पूर्ण प्रश्न विचारून घ्यायचे, अच्छा. याच्यामध्ये काही दोष आहे का ते बघायचं, मग स्त्रीला वेगळं घेऊन मग स्त्रीला काही प्रश्न विचारायचे, वेगवेगळे. हां, आणि दोघांचं एक दुसऱ्याबद्दल मत काय आहे, किती पॉझिटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी करून मग आपण प्रॉपर कन्क्लुजनवर येऊ शकतो. म्हणजे त्या तर हा दोघांना जो सेक्स थेरपी आहे हा खूप मोठा एक कोर्स आहे हम्म. फॉरेनला. ओके. आणि फॉरेनला तुला सांगतो सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर हे यांच्याकडे कमी जातात हां. आणि सेक्स थेरपिस्टकडे लोक जास्त जातात. कारण की सेक्स थेरपी जे असे असतात ते फक्त आणि फक्त कपल काउन्सिलिंग करूनच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच मग लोकांना या डॉक्टरांचा रोल दोन्हीमधला कुठे येतो? फरक. हां, हां. जर काही फिजिओलॉजिकल कारणामुळे किंवा ऑर्गॅनिक कारणामुळे जर यांना काही दोष आले असतील तिथं डॉक्टरांचा रोल असतो. ओके. पण सायकोलॉजिकल लेवलवर जर काही दोष असतील या कपलच्या म्हणजे वागण्यानुसार काही दोष असतील तर ते सेक्स थेरपिस्ट दुरुस्त म्हणजे चांगलं करू शकतात. अर्थातच. आणि आपल्या अशा केलेल्या सेक्समध्ये सेक्स थेरपी पण आहे, सोल्युशन्स पण आहे, ट्रीटमेंट पण आहे आणि सगळे जेवढे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला हवे आहे त्या सगळे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या जवळपास जिथे कुठे आशा किरणची शाखा असेल, अर्थातच पुण्याला असेल, नाशिकला असेल, कोल्हापूरला असेल, नगरला असेल, तर तुम्ही नक्की जाऊन भेट देऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला जर डॉक्टरांना पर्सनली भेटायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरला मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि पुण्याला मुंबईला ते शनिवारी आणि रविवारी असतात. आणि असं मला एक प्राऊड पण आहे, हां, हां. आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. नक्की नक्की. तर सगळ्यात म्हणजे आपल्या भारत देशामधलं सगळ्यात अत्याधुनिक जर क्लिनिक असेल ते आपलंच ते आहे. आपलं क्लिनिक आहे. नक्की. त्याच्यामध्ये बघा शॉकवेव्ह थेरपी जी आहे ती एकदम मोडर्न शॉकवेव्ह लेटेस्ट थेरपी आहे. अच्छा. त्यांचं पी शॉट थेरपी आहे पी शॉट. जिथं आम्ही रक्त घेतो, ओके. एक 10 ml ब्लड काढतो, त्याला प्रॉपर सेंट्रिफ्यूज करतो, हां हां. ते त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकतो आणि ते आम्ही प्रायव्हेट पार्टला इंजेक्ट करतो. ओके. ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे या अवेलेबल पी आहेत. थेरपी आपल्याकडे आहे, व्हॅक्यूम थेरपी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर ज्या लोकांची स्किन मागं पुढं होत नाही त्यासाठी सर्कमसिजन स्टेपलर ज्याला म्हणतो आपण, ती स्टेपलर रोबोटिक सर्जरी पण आपल्या क्लिनिकमध्ये आपण उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यानंतर किगल एक्सरसाइज ज्या लोकांना शक्य नसतं हां. ते किगल चेअर आपल्या क्लिनिकला उपलब्ध आहे. अच्छा. अशा सगळ्या अत्याधुनिक पद्धत एका ठिकाणी आणून असणारं हे जे ठिकाण आहे फक्त आणि फक्त आशा किरण क्लिनिकच आहे असं मी प्राऊडली सांगतो. नक्की सर. मी सुद्धा तितक्याच प्राऊडली तुम्हाला सांगेल की गेली 40 वर्ष सर सातत्याने एकही दिवस सुट्टी न घेता डेडिकेशनने, डिसिप्लिनने सगळ्यांना सांगताय की तुमच्याकडे कुठलाही सायकोलॉजिकल असू देत, फिजिकल असू देत, मेंटल असू देत, कुठलाही सेक्सशी रिलेटेड जर तुम्हाला एक जरी शंका असेल, प्रश्न असेल तर तुम्ही सरांना नक्की भेटू शकता. त्यासोबतच ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर क्लिनिकला भेटायचं असेल तर तुम्हाला खाली नंबर सुद्धा दिसेल, ॲड्रेस सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच पिन करू. आणि या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट म्हणजे सरांना जर तुम्ही स्वतः भेटला तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला नक्की उपलब्ध होईल. कारण इथे थेरपी जेव्हा दिली जाते तेव्हा आधी काउन्सिलिंग केली जाते. म्हणजे टॅबलेट्स देणं असेल किंवा इंजेक्शन देणं असेल हा दुय्यम भाग झाला. पण तुम्हाला मुळात शंका काय आहे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेतलं जातं, ना की तुम्हाला डायरेक्टली टॅबलेट्स दिले जातात. आणि जेवढेही टॅबलेट्स आहेत ते सगळे आयुर्वेदाशी निगडित आहे. सरांचा स्वतःचा आयुर्वेदाचा अभ्यास सुद्धा आहे. सो त्या अभ्यासातून तुमचा प्रत्येक प्रश्न नक्की निरसन तुम्हाला मिळेल. आणि सर या निरसनाबरोबरच जेव्हा आपण इंटिमेट होतो, जेव्हा बेड टाइम आपला कंप्लीट होतो तर त्यानंतर लोक लगेच झोपतात किंवा मग क्लीन करत नाही. तर हे किती चुकीचं आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात ते सुद्धा मला जाणून घ्यायला यालाच आवडेल. आपण आफ्टर प्ले म्हणतो. आफ्टर कारण की जेव्हा केव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा तुला थोडं म्हणजे पार्टनरला थोडी म्हणजे जवळीक हवी असते, तेव्हा तिला खुशीमध्ये घेऊन किंवा म्हणजे पेनिसला बाहेर न काढता थोडंसं एक 5 ते 10 मिनिटं नक्कीच बेडवर त्यांनी म्हणजे राहावं. अच्छा. त्याच्यानंतर दोघांनी बरोबर जावं, दोघांनी क्लीन करावं. क्लीन केल्याशिवाय बिलकुल त्यांनी झोपू नये, कारण त्याच्यामुळे पुढं म्हणजे ट्रायकोमोनायसिस सारखे इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात. तर
जेव्हा केव्हा इंटिमेट झाल्यानंतर नक्कीच एक काळजी घ्या की ज्याप्रमाणे तुम्ही फोर प्लेला महत्त्व दिलं त्याप्रमाणे आफ्टर After प्लेला play. पण महत्त्व द्या. नाही तर आपलं काम झालं ना आपण चाललो असं करू नका. नाही, हायजीन इज Yes, ऑल्सो yes. इम्पॉर्टंट Hygiene महत्वाची फॉर आहे. बोथ पर्सन. येस येस. सर, सेक्स दरम्यान कधी कधी असं होतं ना की पेल्विस एरियाला काही दुखापत होते, तर ती काय होऊ शकते, का होते मुळात, आणि त्यावर इमर्जन्सी ट्रीटमेंट किंवा ऍक्शन एखाद्या पर्सनने काय घ्यायला पाहिजे? नाही, केव्हा केव्हा थोडंसं म्हणजे नशेमध्ये म्हणा किंवा दारूच्या प्रभावामुळे म्हणा किंवा काही काही लोक माझ्याकडे असे पण येतात काही काही पेशंट की जेव्हा जे सेक्च्युअल ॲड करतात खूप व्हिगरस म्हणजे खूप फास्ट स्ट्रोकिंग करून टाकतात आणि फास्ट स्ट्रोकिंग करता करता त्यांचं बाहेर निघून जातं, अजून टाकण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा फ्रॅक्चर ऑफ द पेनिस त्यांना होतं. ओके. आणि फ्रॅक्चर ऑफ द पेनिस इज व्हेरी कॉमन. जरी याला बोन नाही तरी आम्ही त्याला फ्रॅक्चर ऑफ पेनिस म्हणतो, कारण की ते फायबर जे असतात हे ब्रेक होऊन जातात आणि मग फायबर त्यांनी असे प्रॉपर जुळायला पाहिजे, जुळत नाहीत, ते इथं कुठेतरी जुळतात आणि मग गाठी निर्माण होतात. त्याला आम्ही म्हणतो पिरोनिस डिसीज. इज इट आणि मेजर इश्यू? पिरोनिस डिसीज खूप कॉमन आहे. अच्छा, इट्स नॉट मेजर. नाही, खूप मेजर आहे आणि त्याला बरोबर प्रॉपर ट्रीटमेंट नाही आहे आणि कॉमन आहे. ओके. आणि आजच्या स्थितीमध्ये का बरं कॉमन आहे, कारण की व्हायग्रासारखी औषधी हे म्हणजे गरजेपेक्षा जास्त आणि जास्त डोजमध्ये घेत आहेत. आणि तर डुप्लिकेट त्याच्यामुळे काय होतं की जर फुगा आपण जास्त जर फुगवला तर काय होईल, फुटतो. अर्थात. त्याचप्रमाणे जर गरजेपेक्षा जास्त व्हायग्रा तुम्ही घेत असाल तर तुमचे फायबर खूप फुगतात. मग यांनी मूळ जागेवर इथं येऊन बसणं त्यांचं अपेक्षित असतं, अपेक्षित. पण असं न करता ते फायबर जे असतात ती इथं बसून येतात. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की इथं गाठी निर्माण होतात. आणि ते पिरोनिस डिसीजचे पेशंट माझ्या क्लिनिकला जेव्हा मी सुरुवात प्रॅक्टिस केली, तुला सांगतो वर्षाला 1 ते 2 पेशंट मला बघायला मिळायचे. पण आजच्या स्थितीमध्ये रोजचे मी 10 पेशंट बघतो, फक्त पिरोनिस डिसीज म्हणजे इंद्रियामध्ये गाठी येणे, वाकडेपणा, तिरपेपणा किंवा इंटरकोर्स करताना पेन, हे पेशंट खूप वायग्रामुळे किंवा अतिवापरामुळे होऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे. येस. ओके. मग वायग्रा असेल किंवा हे असेल तर हे फक्त हार्टसाठी, डायबिटीजवाल्या लोकांसाठी नाही तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टसाठी सुद्धा तितकंच धोकादायक आहे. बघ आता तुला सांगतो व्हायग्राची निर्मिती कशी झाली. व्हायग्राची निर्मिती झाली आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करायला, ऍक्च्युली ब्लड प्रेशर कंट्रोल करायला. ओके. पण ते संशोधन चालू असताना त्यांना म्हणजे असं आढळून आलं की 1000 पैकी एक 600-700 लोक मग असे म्हणतायत की अरे टैबलेट बहुत अच्छी है, इसकी वजह से हमको इरेक्शन बहुत अच्छा आ रहा है. ओके. असे बोलायला लागले. मग त्यांनी बघितलं की अरे हा मॉलिक्यूल जो आहे हा PD5 इनिबिटर आहे आणि PD5 इनिबिटर म्हणजे की आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी याची आपल्याला मदत होते आहे. मग त्या म्हणजे साईड इफेक्ट पासून याची निर्मिती झालेली आहे. अच्छा. तर आता कसं आहे की ही टॅबलेट ज्या लोकांना डायबिटीज आहे, त्यांचं हार्ट वीक असतात, त्यांच्या ब्लड व्हेसल पण वीक असतात, त्यांनी घ्यायला नाही पाहिजे प्रॉपर डोजमध्ये आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घ्यायला नाही पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, जर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर घ्यायला नाही पाहिजे, कारण त्याची तुम्हाला सवय लागून जाते. अच्छा, ऍडिक्शन जातं. एक तू जसं म्हटली 1-2 वर्षानंतर ऍडिक्शन होऊन जातं. त्याच्यानंतर तुमच्या समोर पेनाइल इम्प्लांट केल्याशिवाय दुसरा पर्याय उभा राहत नाही. फक्त या ज्या गोळ्या आहेत फक्त 2 वर्ष काम करतात. अच्छा. 2 वर्षानंतर काम करत नाही. असे माझ्याकडे रोजचे 10 पेशंट येतात की डॉक्टर साहेब मी 2 वर्षापासून मी व्हायग्रा घ्यायचो, आतापर्यंत माझं खूप चांगलं चालायचं, आता 2-2 नाही 5-5 व्हायग्रा घेतो मी तरी माझं इरेक्शन येत नाही. तर याचे प्रमाण माझ्याकडे खूप वाढलं. बॉडी रिॲक्ट करणं थांबवते, ॲडिक्शन होऊन जातं. ज्याप्रमाणे अल्कोहोल दारुड्याला एक पूर्ण बॉटल पण दिली तर त्याला काहीच होणार नाही, तो नॉर्मल राहील. त्याचप्रमाणे याचे ॲडिक्शन होतं, डोस वाढत जातो. तर याच्यामुळं काय आम्ही तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त लोकांनी एकच माझं म्हणणं असतं की आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही प्रॉपर डोस घ्या. आणि आजच्या स्थितीमध्ये मी बऱ्याच डॉक्टर लोकांचे पण प्रिस्क्रिप्शन बघतो की इव्हन डॉक्टर लोक पण म्हणजे ॲज पर द एज वगैरे बघून जर व्हायग्राचा डोस बरोबर प्रॉपरली ठरवून देत नाही आहेत. कारण की डॉक्टर लोकांना पण याच्या म्हणजे सेक्स एज्युकेशन बद्दल म्हणा किंवा याच्याबद्दल थोडंसं नॉलेज कमीच आहे. तर हे नॉलेज वाढवण्यासाठी आपल्याला खूप पुढे काम करावं लागेल. आपल्या बाबतीत होणार नाही, अर्थातच. कारण 1985 मध्ये संस्था तुम्ही स्थापन केली, अर्थातच आपलं क्लिनिक आलेलं आहे. सो 40 पेक्षा म्हणजे 42वं वर्ष साधारण आपल्याला सुरू आहे. त्यामुळे हा निष्काळजीपणा किंवा गोपनीयता असेल, त्यानंतर त्यांचे सगळे काही प्रॉब्लेम्स असतील, हे सगळं काही आपल्याकडे प्रॉपर केलं जातं. त्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता तुम्ही आशा किरणला नक्की भेट देऊ शकता. कारण निष्काळजीपणा असेल, गोपनीयता असेल किंवा तुमची सुरक्षा असेल, सगळं काही इथे परफेक्ट होईल.
त्यामुळे दुसरे कुठले डॉक्टर निवडा किंवा नका निवडू हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण स्वतःची काळजी घ्यायची असेल आणि स्वतःबद्दल योग्य निर्णय घ्यायचा असेल तर आशा किरण हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे हे मी नक्कीच म्हणेन. बरोबर.